स्टार्ट करतो. सुरुवातीला सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानतो की याही सिच्युएशनमध्ये तुम्ही आलात. प्रचंड पाऊस आहे आपल्या शहरामध्ये, प्रामुख्याने विदर्भ रिजनमध्ये. आणि आपले या ठिकाणी जे कलाकार आलेले आहेत ते रिस्पेक्टेड प्रीतम एस.के. पाटील सर बिलॉंग यवतमाळला करतात. सरांचं बॉर्नमेड यवतमाळ आहे, की आपल्या विदर्भासाठी विशेषतः या कॉटन सिटीसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असं मी वैयक्तिक मानतो. आणि सरांचं एज्युकेशनसुद्धा यवतमाळमध्ये झालं आहे. अमलोचंद कॉलेज असेल, जाजू कॉलेज असेल, आणि नंतर सर सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. त्यानंतरच्या काळात त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली आणि आपल्या या विदर्भाची आयडेंटिटी स्टेट लेवलवरती करण्याचं काम सातत्यानं ते करत आहेत. सरांचे साधारणतः एक नव्हे तर जवळपास 3-4 चित्रपट फेमस झाले. त्यातला पहिला चित्रपट आहे ढिशक्याव, सेकंड आहे खिचॅक, बरोबर सर, खिचिक, आणि थर्ड वन आहे अल्ल्याड पल्ल्याड, आणि आता चौथा जो चित्रपट त्यांचा स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे त्या चित्रपटाचं नाव आहे घबाडकुंड. आणि या चित्रपटामध्ये जे काही वास्तविकता रेखाटण्याचं काम या कलाकारांनी केलं आहे ते सर तुम्हाला सांगतीलच. पण विशेष हे की सर आपल्या यवतमाळला बिलॉंग करतात, प्रामुख्याने ते यवतमाळचे आहेत, आणि आपल्या विदर्भाचं नाव स्टेट लेवलवरती, इंडियन लेवलवरती कसं गौरवान्वित करता येईल त्याचा ते सातत्यानं प्रयत्न करतात. ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. सरांसोबत या घबाडकुंडमध्ये जे सहकलाकार आहेत त्या वैष्णवी कल्याणकर या ठिकाणी आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि सोबत आपल्या विदर्भाचे हे चित्रपटामध्ये नाही आहेत पण आलेले विलास झट्टे सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचंही स्वागत करतो. विलास झट्टे सरांसोबत त्यांची सहकारी आलेली आहे प्रीती दाढे, तिचंही स्वागत करतो. सागर हांडे आहेत आणि मयुरी पाटील ज्या प्रीतम सरांच्या ताई आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. दादा तुमचं नाव? साहिल अनालदेवार सुद्धा आहेत, हे सुद्धा सहकलाकार आहेत. आणि बरीचशी जी कलाकार आहेत ही प्रामुख्याने विदर्भ रिजन मधली आहेत, ही मोठी गोष्ट आहे. आणि आजच्या या पत्रकार परिषदेकरता सहकारी म्हणून उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू मराणे कृष्णभाऊ पुसनाके आणि सचिनदादा मनवर यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि पुढील पत्रकार परिषद रिस्पेक्टेड प्रीतम एस.के. पाटील सर पोस्ट करतील अशी मी त्यांना विनंती करतो.